तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा प्लॅन आहे शनी शिंगणापूर. तर आपण चाललोय शनी शिंगणापूरला. आम्ही 4 जण जाणार होतो, मनेश, समर्थ आणि अभिषेक. मनेश अचानक कॅन्सल झाला कारण त्याचं गव्हाचं काहीतरी खळं वगैरे होतं. तर चाललोय आपण शनी शिंगणापूरला. आपण आता एका गाडीवर 3 जण चाललोय ॲक्सेसवर. तर कंटिन्यू करा तुम्ही ब्लॉग. तर काल मी ब्लॉग सोडला नाही, तर का नाही सोडला तर हे पुढे तुम्हाला सांगतो मी. आणि तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. मी टोपी का घातली कारण की ऊन लय लागतं. तर चला कंटिन्यू करा तुम्ही ब्लॉग. हे बघू शकता अभिषेक, समर्थ ते थांबलेले. आपला समर्थ भाऊ 7 वाजता आला होता आणि समर्थ भाऊने अक्षरशः 7,000ची बुटं पण घेतलेली आहेत. सॉरी 7 नाही, सॉरी चुकलं माझं, 2,500ची बुटं घेतलीत. तर चला कंटिन्यू करा तुम्ही ब्लॉग. आता आपण निघणार आहे आणि गाडी काही मी चालवणार नाही. तर मित्रांनो, आपण निघालेलो आहे आता शनी शिंगणापूरला आणि यांनी मला शेवटी गाडी चालवायला दिली. मी चालवणार नव्हतो पण आता चालू राहिलोय. आणि ह्यो ब्लॉग जर का मी सोडला तर आम्ही वाचलो, नाही सोडला तर समजून घ्या आम्ही शनी शिंगणापूरला पोहोचलो. तर चला कंटिन्यू करा ब्लॉग. आणि आज समर्थ भाऊने 2,500ची बुटं घालून आलेला आहे, बघू शकता. तुम्हाला बुटं दाखवायचे. समर्थ भाऊ तोंड दाखवतो. तुम्हाला बुटं दाखवतो पुढे जाऊन. आमचा आयफोनवाला माणूस आलेला नाही आज. मनेश भाऊने आयफोन घेतलाय. तर चला कंटिन्यू करा ब्लॉग. असं नाही का आमच्याकडे आहे आयफोन, पण म्हणलं आज आयफोन मध्ये फोटो काढू 3 कॅमेरे 3 डोळ्यामध्ये. पण आमचं नशीब खराब, काय करणार. बरं चला जाऊ दे. आता चाललोय आपण ऍक्सेसवर, बघू शकता. आपल्या सौरभ करंटे पाटीलची इथं नर्सरी पण आहे, तुम्हाला नर्सरी दाखवतो. आणि सौरभ भाऊ, तू जर का बघत असन तर कमेंट आणून टाक एक गोड नाजूक तुझ्यावानी. तू कसा नाजूक आहे दिसायला तशी. बघा ही nursery. त्या सौरभ भाऊ एवढे खड्डे क्लिअर करून घ्या, आम्हाला यायला जायला अडचण होते नाही का. तर चला आता जाऊ आपण शनी शिंगणापूरला. तर मित्रांनो, शनी शिंगणापूरच्या कमानीत आलेलो बघू शकता. आपण निघालेलो आता कमानीच्या आतमध्ये. तर आम्हाला अर्धा 1 तास लागला आहे ना, एक अर्धा तास लागलाय. तर अजून पण मीच गाडी चालवतोय. तर चला आता जाऊ. इथून 5-1 किलोमीटर असेल माझ्यामध्ये, एवढं काय माहित नाही पण बघू आता किती. भरपूर वेळा आलोय पण इथून किती किलोमीटर हे नाही सांगतो. इथं पाठी वगैरे नाहीये काही. चला बाबा बाबा टेन्शन. चला. तर मित्रांनो, आपण शनी शिंगणापूरला पोहोचलेलो, बघू शकता. आपली गाडी इथं लावलेली, चपला बिपला काढलेल्या आहे सगळ्यांनी. तर आता चाललोय आपण शनी शिंगणापूरला, म्हणजे मंदिरात चाललोय. तर इथं पर्स वगैरे खूप भारी आहेत. अभिषेक भाऊ थोडा जास्त बोलतोय तिथं, मी तुम्हाला आवाज बंद केलाय. तर चला आता आपल्याला खूप काही नाही, थोडीशी खरेदी करायची, जास्त नाही. तर हे असं इथून मंदिर. पहिले जायला रोड इकडून नव्हता, म्हणजे खूप दिवस झाले, वर्ष झाले असतील, 1-2 वर्ष. मीच 6 महिन्यानंतर आलोय. तर चला आता करा कंटिन्यू तुम्ही ब्लॉग. आपण तुम्हाला सगळं दाखवणार या ब्लॉग मधून शनी शिंगणापूर. तर मी पण खूप दिवसाने आलोय. इथं काउंटर वगैरे भरपूर बदल झालंय, भरपूर काय बदल झालं. हे नव्हतं पहिले म्हणे का 5-6 महिने पहिले. तर हे बघा. तर चला आता जाऊ आपण. कंटिन्यू करा तुम्ही ब्लॉग. तर मित्रांनो, बघू शकता इथं नाही का, म्हणजे आपण गन वगैरे घेऊन नाही जाऊ शकत नाही का आतमध्ये. असं हे म्हणजे नाही का वाचतं ते, नाही का आपले नॉर्मल घेऊन जाऊ शकत नाही. पण माझं काही वाजलं नाही, नॉर्मलच वाजलं. कारण की आपल्याकडे काही नाहीच आहे ना, असं लोखंडी वस्तू बिस्तू अशी आतमध्ये घेऊन नाही जाऊ शकत. हे बघू शकता अभिषेक आणि समर्थ. लय माणसांचा आवाज आहे. माझा आवाज थोडा कमीच येईल कारण की कसं आहे, किती पण व्हॉइस क्लिअर करायची कोशिश केली ना तरी पण नाही होणार. कारण की माझा आवाज ते कॅच करण आणि लोकांचा पण करण नाही का. फक्त आपण जे वार आहे ते घालू शकतो. हे बघा आतमध्ये एकदम याच्यावरती आहे ना मित्रांनो, रोड आहे नाही का, याच्यावरतून गाड्या चाललेल्या आहे. पलीकडून जाण्यासाठी रोड आहे, इकडून येण्यासाठी रोड आहे. कसं दिसतंय. आणि केस मित्रांनो आज लय खराब झाले, काय आले काय माहिती, सकाळी लय बेकार विषय. चला आता जाऊ मंदिरात. तुम्हाला दमादमा सगळं मंदिर दाखवतो. कंटिन्यू करा तुम्ही ब्लॉग. तर मित्रांनो, इथं मोठी स्क्रीन लावली, तुम्हाला दाखवतो. हे बघा, इथं मोठ्या स्क्रीनवर दाखवतोय, म्हणजे मंदिर दाखवू राहिले नाही का. तर आपण डायरेक्ट तुम्हाला मोठ्या स्क्रीनवर न दाखवतो, डायरेक्ट समोर दाखवणार आहे आपल्या ब्लॉग मधून. इकडं फोटोशूट करण्यासाठी भरपूर काही चांगलं आहे. आणि जाताना आपण पाय बी धुवून जात असतो नाही का, पाय धुवू असतो नॉर्मल मध्ये. आणि मग जाऊ आपण. हे बघा इथं काय आहे, म्हणजे तेल नाही का, तेल विकतात इथं. कक्ष असं देणगी पण आहे, देणगी कक्ष असं आहे इथं लिहिलेलं, बघा तुम्ही. हे बघा मंदिरात बघा पण. होय इथं. तर मित्रांनो, इथं कीर्तन पण चालू आहे नाही का, कीर्तनाचा पण आवाज आहे बघा. इकडं कीर्तन चालू आहे. आणि इथं पहिले वेगळं होतं. हे बघा इथं हार वगैरे घालतात
तर असं काही नाही, तुम्ही आतमध्ये पण घेऊन जाऊ शकता. असं नाही का तुम्हाला इथं हार वगैरे घालायचं असं काही नाहीये. हे बघा इथं नारळ वगैरे असं काही नाही की नारळ तुम्ही आतमध्ये पण घेऊन जाऊ शकता. इथं ठेवावं असंच काही नाहीये. आतमध्ये पण तुम्ही घेऊन जाऊ शकता नारळ, नाही का. आता इथं कीर्तनाचा आवाज एवढा आहे ना, त्याच्यामुळे मला ब्लॉक काढायला थोडी अडचण येऊ राहिली. कारण की माझा व्हॉइस आहे ना तो काही येणार नाही, म्हणजे माझा आवाज येणार नाही. कीर्तनाचा आवाज जास्त येईल. हे बघा पहिले पलीकडून रोड होता, आता अलीकडून केलाय, काय माहिती काय विषय आहे. म्हणजे पहिल्यापेक्षा लय सुधारणा झाली आहे. म्हणजे मी 6 महिन्याने आलोय, त्यामुळे मग कसं आहे माझ्या एवढं काही लक्षात नाही. आणि इथं बुंदी आहे माझ्यामध्ये, बुंदी नाही पावती कायच तरी, का बुंदी का काय माहिती काय नाही. 10 रुपये काहीतरी होम आहे मला वाटते. आणि इथं पण काय तरी काउंट म्हणजे काहीतरी केलंय बघा श्री, हा देणगी तेच सेम. इथं पण स्क्रीन आहे. तर आज गर्दी असणार आहे, कारण की आज आम्ही नेमकं शनिवारच्या दिवशी आलेलो आहे. बघू किती गर्दी. चला आता आलोय मंदिरात. हे बघा आलोय मंदिरात. तर मित्रांनो बघू शकता शनी शिंगणापूरला आलेलो आहे. आज शनिवार असल्यामुळं मला वाटलं होतं की गर्दी असन, पण जास्त काही गर्दी नाही आहे, नाही का. हे बघू शकता. आणि हे ते मित्रांनो तुम्ही वरती बघता ना, हे म्हणजे नाही का आपण 500 रुपये देऊन डायरेक्ट तिथं जाऊ शकतो वरती. पण हे चुकीचं आहे असं मला वाटतं, नाही का. सेम सगळ्यांना सेमच पाहिजे. पण आहे ते असं नाही का, चुकलं असं मला माफ करा, नाही का. पण हे असं चुकीचं असतं, नाही का. असं म्हणजे पैसे देऊन द्यावं पैसे जाणं हे चुकीचं आहे. सगळ्यांना सेमच पाहिजे असं मला तरी वाटतं. काही आपल्याला जे आहे ते आहे, पण ते जाऊ द्या. तर तुम्ही पण दर्शन घ्या, बघू शकता. एकदम झूम करून दाखवतो मी. इथे समोर कीर्तन पण चालू आहे, कीर्तन पण तुम्हाला दाखवणार आहे. तर माझं दर्शन वगैरे झालंय, बघू शकता. इकडून खालून माणसं दर्शन घेत आहेत. इकडं फोटोशूट वगैरे, तिकडं अभिषेक समर्थ थांबलेले बघू शकता. हे बघू शकता वरती. आणि माझं पण दर्शन वगैरे झालंय. आता फोटो वगैरे काढू, स्टोरी वगैरे लावू इंस्टाला, ठोकण्यासाठी फोटो वगैरे घेऊ. आणि तिथं बघू शकता मस्त नाव वगैरे. आणि इकडं पण मंदिर आहे मस्त, बघू शकता. इकडं मी कधी गेलेलो नाही, पण आज जातोय. बघा बाबा बघा कसे दर्शन घेऊ राहिलेत. हे बघा इथं पूजा वगैरे करतात, नाही का. दर्शन वगैरे झालेले बघू शकता. आणि एक मस्त व्हिडिओ पण शूट केलाय आपण. तर आता निघायचे आपल्याला, बर्फी वगैरे घ्यायचे. कॅश पैसे आणलेले नाही, बघू आपण काहीतरी कॅशचं नियोजन करू. ते मला कटाळले, मी नुसतं व्हिडिओच काढून राहिले, तेव्हा राहिले बास बास कर बास कर. तर इथं आम्ही अर्धाच घातलाय, कसा बसला म्हणजे मी घातलाय, त्यांनी नाही. तर चला आता आपण निघू. त्यांचं काय चाललंय बघू. कॅमेरा व्हिडिओ बंद करू राहिले. तर चला निघू आता आपण. हे कुठे गेले माहित नाही मला, कुठतरी गेले. तर चला आता निघू. हे कुठे गेले, गायब झाले कुठतरी. तर ब्लॉग बघत राहा तुम्ही, वरती पण जाऊ आपण. तर हे बघा इथं काय लिहिलंय. इथं पण दान नाही का, म्हणजे आपण म्हणजे पैसे वगैरे देतो ना देवासाठी काहीतरी मनानी, तर ते देऊ शकतो, नाही का. मोठं इकडं बघा, इथं बघा. आता आपल्याला बर्फी घ्यायची. बर्फीचा पुढं आहे, नाही का, तुम्हाला दाखवतो. हे दोघं मला सोडून गेले का कुठं गेले काय माहिती, बघू चला. तर मित्रांनो पहिले ऑनलाईनची तर सुविधा नव्हती, आता ऑनलाईन सुविधा कधीपासून झाली मला पण काही माहित नाही. तर आपण 10 म्हणजे 20 रुपयाला एक आहे, हे बघू शकता. तर 200चं केलेलं आहे. आणि हे बघा समर्थाने 2 आणि अभिषेकने 2 म्हणजे 40 आणि मी 200 म्हणजे मी 10 घेतलेत. मला आम्हाला आणि अजून एखाद्याला द्यायचंय, नाही का, एका ठिकाणी द्यायचंय. तर त्यामुळे म्हणजे घरच्यांनाच घेतलंय, असं बाहेर कोणाला द्यायचं. तर हे बघा इथून इथून घ्यायचंय. आता तुम्हाला दाखवतो कसं घ्यायचं ते, कंटिन्यू करा. हे बघा इथं जायचं असं, आणि हे कुपन आहे ना, हे असं हे असं द्यायचं. मित्रांनो चुकलं होतं, ऑनलाईनचं कक्ष आहे ना, जे ऑनलाईन द्यायचे ते इकडे आहे, बघू शकता. इथं मॅडम आहे, हे ऑनलाईनचा विषय इथं आहे. हे बघा हे असा विषय ऑनलाईनचा दिलेला आहे. आपण आता देते ना आपल्याला त्या मॅडम, सॉरी. हे बघा दिले मित्रांनो. हे बघू शकता किती घातलेले आपण. टोटल किती आपल्याकडे 10 14 ना, मग 17 म्हणजे केवढे झाले ते. 17 म्हणजे ते 200 350 3,500 रुपयाचे नाही. तर मित्रांनो 350 रुपयाचे आपण नुसते बर्फे घेतलेले बघू शकता. अजून आपल्या पेट्रोल पण टाकायचे गाडीत. इकडे कीर्तन चालू आहे बघू शकता. हे बघा इकडे कीर्तन चालू आहे. आणि आपण चाललोय आता फोटोशूटला. कारण फोटोशूटला का चाललोय, कारण की इकडे आले मस्त बॅकग्राऊंड आहे. इथं आपल्याकडे 2 iPhone आहे, त्याच्यामुळे फोटो आपण कडक मध्ये काढू शकतो ना. आपल्या तेवढी कला पण आहे, म्हणजे आपण फोटो भारी काढतो, नाही का. हे बघू शकता. एकूण
आता इकडून बाहेर जायचं आपल्याला. इथून पण एंट्री असं काही नाही, पण लोकलला नाही का सिक्युरिटी सोडत नाही. चला आता आपण मस्त फोटोशूट वगैरे करू. ब्लॉग कसा वाटतो नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आपल्याला अजून बर्फी पण खायची. तुम्हाला खायची असेल तर मला सांगा फोन करून, मी तुम्हाला आणतो. म्हणजे मी जास्त घेतले लागत असली तर. मी इथून 20 रुपये घेतली, तुम्हाला माझ्याकडून 50 रुपयाला. जेवायचंय का? चला चला जेवण करायला चला. मित्रांनो आता चाललोय फोटोशूटला, पण लय ऊन आहे, ताकद नाही अंगात फोटो काढायची. तर फोटो काढू. तुम्ही फोटोकडे लक्ष द्या, दुसरीकडे कुठे लक्ष देऊ नका. नाही मला फोटो काढावाच लागेल. तर मित्रांनो तुम्हाला एक सांगायचं राहिलं की इथं आहे ना बाहेरून म्हणजे नाही का कर्नाटक असे लांबून आहे ना लयच नाही येते. तो आपली लोकलवाले कमी, लांबचे जास्त आहेत. लोकलवाल्यांची हवा आहे बरं का इथं, पण एवढा विषय. यार मला फोटो काढायचे आहे. ये ना 5 मिनिटं, ये ना 5 मिनिटं. मित्रांनो हे बघा कसं फोटोशूटसाठी, जर का तुमचं लग्न ठरलं असं इथं फोटोशूटसाठी येऊ शकतं. लग्न ठरलं तर तसं पण येऊ शकतं, असं काही नाही. मित्रांनो आम्ही याला गोल राऊंड मार राहिलोय, म्हणजे मारणार नव्हतो, हे बघू शकतो याला. आणि मी यांना काय बोललो माहिती, तुमचं लग्न होईल. हे चालले होते तिकडे, पण लगेच आली माहिती लग्नासाठी. पैशाचे बंड असते मग तू हातात हातात काय मी तुम्हाला दिलेलं असते, मी शर्ट कॉलला असता, शर्टात बांधले असते. नाही आला असतं, एवढं काही नाही. पैशापेक्षा तुम्ही मला महत्वाचे, पण पैसे पण आहेत असं काही नाही. कसं फोटोशूट साठी लय खतरनाक. तर मित्रांनो आपला अभिषेक भाऊ आणि इकडे समर्थ भाऊ, आपला मनीष भाऊ नाही आला. चला आता पब्लिक कमी राव शनिवारची, पण आज मला वाटतं जास्त असं. मित्रांनो तुम्ही म्हणता हे काय, तर मित्रांनो आम्ही आलो होतो जेवायला एक ठिकाणी. तार खाली की ना ते तार जाऊन कॅमेरा शूट होतो हे महत्वाचं आहे. हे समर्थ बसलाय. आम्ही एक मागवले दूध में शेव भाजी आणि एक काजू करी. आणि जो आयफोन दाखवतोय बघा साम्याला, याच्याकडे 2 फोन आहे. आम्ही जेवतोय आता मस्त, बघू आता किती बिल होतं काय होतं. आणि इथून आम्हाला घोडेगावला जायचंय, घोडे आणायचे. घोडेगावला कशाला जायचंय तुम्हाला घोडेगाव मध्ये गेल्यावर कळ. तर ब्लॉग कंटिन्यू करा. तर मित्रांनो ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि मी काय माझ्या मोबाईल मध्ये शूट करत नाही, आपल्या मनीष भाऊनी 17 प्रो मॅक्स घेतलेला आहे, प्रो मॅक्स. तर हे बघू शकता इथं समोर बसलेले आहेत. तर आम्ही प्रो आहे. हा प्रो आहे ना, हा ठीक आहे. प्रो मॅक्स एकच आहे, काय विषय नाही. आणि बंदूक बा कशी, ती रिअल आहे, खोटी नाहीये, ती रिअल आहे. त्याचं ते म्हणजे त्याच्या गोळ्या नाही निघत, त्याच्यातून ते ना एक अशी गोळी छोटीशी ती आहे. तिचा रोल घरी ठेवला आपण, ती वापरत नाही, फक्त शूटसाठी वापरतो. आणि हायस्कूल शाळेमध्ये व्हिडिओ शूट करायला आलोय आपण. तर कॉमेडी व्हिडिओ शूट केलाय, अजून 2 करायचे आहेत. वाजले 6:30, अंधार पडायच्या आधी सगळं शूट संपवून टाकायचं आहे. हे बघू शकता बसलेले आहेत. तर एकदम खतरनाक क्वालिटी मनीषच्या मोबाईलची. तर आता इथून पुढं जेवढे पण मनीष सोबत असलं तर मनीषच्याच मोबाईलवरून व्हिडिओ शूट होणार आहे. तर ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि बाय बाय, धन्यवाद.